आज आहे संडे आणि सकाळपासून असं चाललंय काय करायचं यार, काय करायचं, खूप बोर होतंय, काहीच प्लॅन नाहीये. तर हे करता करता म्हणजे डिसाईड करता करता थोडेसे युट्यूबवर ब्लॉग बघता बघता आम्हाला 3-3:30 झाले आणि आम्ही असं 4:30 सॉरी झाले. 4:30 झाले आणि आम्ही असं डिसाईड केलं आता की आपण वडापाव खायला जाऊ. ठीक आहे, तर आम्ही पुण्यातून कुठे चाललोय वडापाव कर्जतला, खायला? आम्ही कर्जत. मी कर्जतचा वडापाव खाल्लेला नाहीये मी पण नाही खाल्लाय, पण मी ऐकलंय की अरे तू चांगलं लागतं. स्टेशनवरचा खाल्लाय ना, कर्जत तो स्टेशन खाल्लाय रे, पण बाकीचे हा. सो ठीक आहे, दोघांनी पण नाही खाल्लाय तर मग आम्ही आता तिकडे जाऊन बघू. गरम गरम वडापाव, काय टेन्शन आहे. मिरची, फुल चहा. ग्रीनरी रस्त्यात मस्त. वाव, चला वडापाव चहा पण आहे खायला. तिकडे, एक भारीवाला चहा आहे, तो पण हम्म. हा ठीक आहे, सांगूयात आम्ही कुठे कुठे खाणार आहे आणि काय काय पिणार आहे. चलो चलो. काय करतोय तू? रिचार्ज मारणार तो भाई फास्ट आहे. आणि सांगू ना आपण रील स्टार आहे, घ्यायचं नाही, टोल नाही घ्यायचा, रील स्टार आहे. तुम्ही तर नागरिकांना जागरूक केलं पाहिजे. काय जागरूक केलं? 200-300 रुपयासाठी काय आहे? ऍक्च्युली बरोबर. डबल टोल द्यायचा का मग आपण? नको, थोडा जादा हो रहा है भाई. माझा नवरा एवढा चांगला आहे ना बिचारा, 80 किलोमीटर घेऊन चाललाय मला फक्त वडापाव खायला. मला पण खायचं. याला ह्याच चालू होतं सकाळपासून, काहीतरी करू, काहीतरी जाऊ, कुठेतरी जाऊ. हा यार, खरंच कंटाळा येतो. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा शाळेत होती तेव्हा 2.5 रुपयाला वडापाव मिळायचा आणि 2 रुपयाला समोसा पाव मिळायचा. तू कमीत कमी किती रुपयाचा वडापाव खाल्ला? 2.5 मी रुपये. 2 रुपयाचा खाल्ला. खरंच 2 रुपयाचा खाल्लाय. काय आणि हा म्हणजे माझी जी शाळा आहे ना तिथे नव्हता, दुसरी शाळा होती, ओके. पद्मश्री, माहित आहे तुला? हा माहिती. एकदम वडापावच्या विषयावर आपण पुढच्या कुठे Nostalgia इमोशनल होऊन वगैरे. गेलं. वडापाव ऍक्च्युली नॉस्टॅल्जिकच विषय आहे. वडापाव इज अन इमोशन. खरंच. वर्ल्ड वडापाव डेला टाकला पाहिजे होता हा ब्लॉग, हा ना. पण तेव्हा पावसाळा नसतो ना. काय माहिती का काहीतरी. ए माझा फोन. नाही घेतला वाटतं. वाव. नाही घेतला ना? का नाही घेतलंस? विसरली मी फोन विसरली. फोन विसरली आहे भाई. आ, तुझ्या फोनवरती काय काम होतं का तसं? नाही ना? तसं काही काम नशीब नव्हतं, भाई, पण शूट बीट करायचं, फोन जर झाला तर त्याच्यावरती नव्हतं करायचं. यार मी फोन कसं काय विसरू शकते? हे घाईघाईत विसरली मी ब्लॉग करण्याच्या नादात. तिथे जायचंय का परत? नको, टीव्हीच्या इथेच मी चार्जिंगला लावलेलं. हा बरोबर. जर तुम्ही मला 19 जुलैच्या दिवशी 4:45 नंतर फोन केला असेल आणि मी उचलला नसेल किंवा मेसेज केला असेल, मी काय रिप्लाय केला नसेल तर समजून जा guys. मी आज मस्त माती खाल्लेली आहे. तिथे कधी चार्जिंगला लावत नाही, पण तू हा मी ऍक्च्युली तिकडे कधीच पाहिजे charging ला लावत. चार्जिंगला लावलं. माझं असं झालं, पटकन निघता तिथून नजरेच्या समोर राहील तर पटकन घेऊन निघू फोन. नेमकं असं झालं. सोयीसाठी केलेल्या गोष्टींमुळे गैरसोय झाली रे आज. जाऊ दे. मी तर स्टोरी पण नाही टाकू शकणार आता. इट्स ओके, काय नाही होत. 3-4 तास फोन नाही घेतला तर असं कायच होऊन जाणार आहे. कळेल ना काय होईल ते 3-4 तासांनी. मला आत्ताच रडायला येतं यार. लक्षात नव्हतं तर बरं होतं फोन नाही घेतला. हा ते पण नशीब गाडीत आठवलं. तिकडे जर आठवलं असतं तर मे बी डाऊट असा गेला असता, भाई फोन चोरी बिरीला गेला की काय. कळालं का? मला- यूं तो मुसाफिर, हमसा मुसाफिर, यूं तो कोई. बोल ना, गाणं तर गा अक्कल. नको रे, अरे गा रे. लाजीवता आहे. टोल वरती कोणती लाईन लवकर सुटेल याचं एक वेगळंच हा, एक वेगळंच किक आहे भाई ती. किक असते. हा. हम्म. आता बघू आपले लवकर जाते का नाही. मला तर वाटतं की आपणच लवकर जाऊया. आरामात. दिस इज अ पीक डिसिजन मेकिंग. आरामात. चलो. आपणच लवकर निघतो असं वाटतंय बघ. यार तू फोन आणायला पाहिजे होता. आता थोडं काहीतरी एक्सटेंड करता आलं असतं ना. आता परत मला आठवण नको देऊ फोनची. काय एक्सटेंड करता आलं असतं? करू आपण एक्सटेंड, काय प्रॉब्लेम है नाही. ना? हा ठीक आहे, जायचं? माझा फोन आहे ना तसा. कुठे जायचंय? एक्सटेंड करू म्हणतो. काहीतरी कोणत्या वडापावला चाललोय आपण? मला नाव नाही आठवत यार. 1.5 तास दाखवतंय इथे. मारवड बघ. मारवार, नाही बघ. मावकरी, मावकर. हा मावकर, मावकर. मावकर. मावकरचा वडापाव
माझ्या पोटात माव काढ. दिस इज युअर साईन. पावसाळ्यात लॉंग ड्राईव्हला निघायची निघा बाई. खूपच मजा येते. काय वातावरण झालंय यार मस्त. थोडा थोडा पाऊस पण पडतो आता, तर अजूनच भारी वाटतंय. छत्री आहे का आपल्याकडे? नाहीये. खरंच नाहीये. खरंच नाहीये. एक ठेवलेली ना गाडी. काय माहिती आता बघायला अरे लागेल. छत्री पण नाही आणलीये. छत्री विसरलोय, फोन विसरलोय. 2 फुल्ली मॅच्युअर अडल्ट्स रिस्पॉन्सिबली काम करताना खूप रिस्पॉन्सिबिलिटीज उचलताना छत्री विसरलो आम्ही. फोनचं तर ठीकच आहे आता काय, पण पावसाळा यार छत्री कशी काय विसरू शकतो? काहीच विजिबिलिटी नाहीये यार. बघत रे. तेवढा जास्त पाऊस आहे. अचानक खूप पाऊस आला, खूपच जोरात. का? तो बस गेला तर आता असं वाटतं की उगाचच बोललो, प्लॅन केला. तुझ्या चष्म्यामध्ये हे येतंय, सगळं दिसतंय समोरचं. आता आता नाही दिसत. मला नाही दिसत ना नीट. दिसतं तसं काय. ठीक आहे, घाल घाल बाबा. ये बाबा तू चष्मा घाल. ए बाई, ड्रायव्हर जेवलाय का विचारून घ्या आधी. ड्रायव्हरची झोप झाली. एस्थेटिक ठीक आहे, होऊ शकतं नंतर. रस्त्यात नाही दिसला तर काय एस्थेटिकचं. अँगल कसा सेट केलाय भाई कॅमेऱ्याचा. तर एक तो नाही का कार मध्ये इंटरव्ह्यू घेतो, नाव नाही आठवत आहे मला त्याचं. सिद्धार्थ. हा सिद्धार्थच ना. सेम किती तसंच जास्त सेट. वाटायचं. चल तुझा इंटरव्ह्यू घेऊ. मग तुम्हाला वडापाव मध्ये सुकी चटणी आवडते की म्हणजे ओली चटणी, कसं म्हणजे तुमचा प्रेफरन्स काय आहे वडापाव? वडापाव माझा पहिला प्रेफरन्स तर वडापाव मध्ये पाव अच्छा. चांगला असला पाहिजे. सेकंड म्हणजे असं व्हॅलिड पण. हा. म्हणजे वडा मोठा नाही असला पाहिजे पाव हम्म. पेक्षा, तो असं समप्रमाणात असलं पाहिजे. सेकंड माझा प्रेफरन्स मी प्रेक्षकांना पण सांगू इच्छिते. सेकंड माझा प्रेफरन्स इज सुकी लाल चटणी. अरे वा. बाकी कोणती चटणी नसेल तरी चालेल. माझ्या तोंडाला थोडं पाणी सुटलं ना, थांबा जरा. रुमाल नाही नाही हा. मी टिश्यू तर नाही, तसं मला तहान पण लागलेलीच. झालं मला. बरोबर. तेल कमी, म्हणजे तेल नाही लागलं पाहिजे कवर असं हातात घेऊन पाची म्हणजे बोट. फ्राय केलेला पाहिजे हा पण तेल नाही लागला. हा, तेल पाहिजे मला. असं म्हणजे हाताला तेल पचपच असं नाही लागलं पाहिजे हातात ते वडा घेतलं. हे माझं प्रेफरन्स. असं माझं एक बेसिक, माझं खूप बेसिकच माझं प्रेफरन्स. असं खूप काय बेसिक फार- आहे भाई. माझे काय फार असे एक्सपेक्टेशन्स नसतात. मी खूप साधी मुलगी आहे, साध्या घरात वाढलेली, लहानपणापासून मिडल क्लास. नाही, ते सगळं ठीक आहे. आपला विषय वडापावचा होता. थोडी फायनान्शियल तुमचं काय बॅकग्राऊंड बद्दल नाही विचारलं. ठीक आहे, आता तुम्हाला जर सांगू इच्छित आहे तुम्ही तर सांगत असाल, त्याच्यात काय. सांगितलं माझं झालं. तुम्ही गेस्ट आहेत तर तुमच्या इच्छेनुसार आपण जाऊ. आम्ही आता पोहोचलोय. वी आर जस्ट चेकिंग की छत्री आहे. ये छत्री आहे. बरं झालं छत्री सापडली नाही तर मजबूत आहे. पाऊस आहे. नंतर धावत धावत जायला लागलं असतं रे आपल्याला. काय वाटतं कसं असेल वडापाव? मस्त असेल. खूपच आपण स्मेल तर एक नंबर आहे. वास सुगंध एकदम मस्त आहे. वास तर एकदम छान येतोय. बघू आता. 2 वडापाव सांगितलेस ना तू? खूप लोक येत आहेत. असं पाऊस पडतोय ना, तर आता सगळे असं थांबून एक वडापाव खाऊन मग जाणार घरी, असा वाला सीन. एकच खाऊ, एकच खाणार आहे. हो. मी 2 खाणार आहे. एवढ्या लांब आले मी, 1 वडापाव खायला तर नाही आले. मी 3 पण खाऊ शकते ऍक्च्युली. आले वडापाव भारी. माझ्या वडापावला गरम होते म्हणून त्याने एक पाय बाहेर काढून झोपलाय तो.
कसं आहे मस्त आहे वर्क आहे ना एवढं लांब आहे ना ऍक्च्युली छान आहे. बरं? मी खातो आता वा वाफ बघा. राऊंड टू ठीक आहे तुझं वडापाव एक वडापाव खाऊन नाही मन भरत. तू कधी 2 वडापाव खाताना मला तरी अशी दिसली नाही पहिल्यांदा पहिल्यांदा दुसरा म्हणजे मी रिपीट घेतला. काय परत बघ त्या अर्थाने मी ट्विन खाल्ले पाहिजे खाऊ शकतोस तू. घरी गेल्यावर खिचडी खायला लागणार आहे गपचूप. हो जास्त तेलकट तुलकट खाल्लंय आता तर. मस्त आहे रे पण यांचा वडापाव. कोणता आहे हा? मावकर ना. छान आहे खरंच टेस्टी होता यार. मिरची पण खाल्ली मी एक अख्खी मिरची. वाव. भारी मजा आ गया. चला आता चहा प्यायला जाऊया. जायचं. 2 छत्र्या होत्या त्यातली एक गाडीत होती. अरे गाडी बैठो बैठो फूड ब्लॉगर्समुळे हे असा फायदा होतो की छान छान चटोरे चटोरे पदार्थ आपल्याला खायला मिळतात. असं आपण एक्सप्लोर करत सुटलो असतो तर आपल्याला कसं कळलं असतं की हे वडापाव चांगला आहे असं. हे की नाही टाइम सेव्हिंग. जो टाइम इंस्टाग्राम युट्यूब फायदे की तोटे याच्यावरती एक निबंध. फायद्यामध्ये एक पॉइंट आहे. फायद्यामध्ये हा पॉइंट का? आम्ही आलो आता गणेश टी हाऊसला चहासाठी. जा काय पिणारस चहा. कॅश आहे का? ए चहा. त्यांना असं नको वाटायला आपण चहा पिला आणि पळून गेलो. सांगितलं ना त्यांना देतो. स्वप्नील येतोय कॅश घेऊन. मी थांबले इथे. चहा डन. वडापाव डन. आता घर पे रिटर्न. 1 तासाची ट्रॅफिक दाखवते आता आम्हाला. विचार केलेला भाई जाऊ weekendला मस्त पावसाळा आहे वडापाव खाऊ. ते तर जिरली माझी जिरली. जिरली जिरली पण वडापाव चांगला होता. बेस्ट होता. काय करतो आता घुसलो मी नाही. आता आम्ही चाललोय पुन्हा घरी. मस्त छोटूसा जो प्लॅन होता तो करून. असं वडापाव वाटतं खायचा होता भाई वडापाव तर खाल्ला ना. हा आणि चांगला होता. किती वाजता पण पोहोचतो पोहोचू. काय त्याला. काय फरक. बरोबर. गेट थोडी बंद होणार आहे. हॉस्टेल थोडी ना. आपला फोन असतो रे. नवऱ्याचा फोन वापरणार ठीक आहे. कॉल करणार त्याच्यावरून घरी वगैरे सांगायचं झालं घरी कॉल करायचं झालं ठीक आहे पण स्वतःचा फोन असणं जरा. अरे तू फोन विसरली ना सॉरी. जास्त मगाचपासून मला आठवण करून देतोय की मी विसरली आणि नॉर्मल ट्रॅफिक हे बघ नाही अरे वा वा या मध्ये कसं बरं आम्हाला तर जायचंच नाही. बाकी काय बोलता कोणतरी पडलं कोणतरी आपटलं. असं कसं घुसतंय काका असं का म्हणजे त्यांना काय वाटतं की ते गाडी लावून चहा पितील थोडं वेळ गाडी ट्रॅफिक मधून आलोय भाई एवढं बाहेर. आता थोडं डोकं जरा चाललं पाहिजे. हायवे व्ह्यू डिस्टर्ब नका करू मला. हायवे जरा वाईट घेतच पिला गेला पाहिजे. नाही कुठून पण चालली आहे गाडी. कुठून चाललंय बघा. अरे कसं चालवतोय बाई कुठून चालली आहे गाडी. हा कोणता नवीन रस्ता शोधून काढला. न्यूज कंट्रोल वर आहे रे गाडी. काय मला माहिती आहे पहिले काय करणार घरी जाऊन तू काय करणार फोन बघणार आहे.
4 तास मी फोन नाही घेतला फोन बिचारा एवढा वेळ चार्जिंगला होता यार माझा फोन. माझ्या फोनला गरज होती माझी. हे बघ बिचारा एवढा वेळ चार्जिंगला होता. ओव्हर न्यूट्रिशन झालं त्याला. बिचारा. मेसेजेस आहेत पण एक पण कॉल नाही यार. हिने तू कॉल केला की हॅलो घरी call फोन करून विसरले. जर कॉल केला असेल आणि मी उचलला नसेल तर मी विसरले. So, बाकी कसं चाललं नाही, आम्ही कॉलच नव्हता केला माहिती ना. घरून मला एक फोन नाही. मग मी काळजीपोटी मीच घरी फोन केला की बाई असं असं आहे असं वगैरे. पण जाऊ दे यार. म्हणजे घरच्यांना झाला हा ना चल ना लवकर ठेवचा फोन. आमचा संडे आहे, आम्हाला पण आमच्या आवडीच्या ठिकाणी वडापाव खायला. सो येस आय गेस झालाय आपला ब्लॉग. भारी होईल, मस्त होईल. बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा. ते मी संपवते. 2 शब्द बोलून मी माझा ब्लॉग संपवते. बाय गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय.